हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. हिला ना टायमिंगची कधी कदरच नाही, कधी सांगितले लवकर आली, कधीच झालं नाही. काय शीतल किती वेळ लावला ग? तू 9ला सांगितलेलं 9 वाजताच आले की. अगं 2 आठवडे तू नव्हती, कुठे गेलती तू? अरे मावशीकडे गेलते मी. शीतलला काय सांगायची पद्धत आहे का नाही? अरे अचानक जायचं ठरलं म्हणून गेले का. अगं ही तर सगळी म्हणत होती की तुझं लग्न ठरलंय आणि तुला पाहुणे झालेत तिकडं. नाही रे असं काय, आता यात्रा गावची म्हटल्यानंतर पाहुणे रावळे येणारच ना घरी. अरे तुला किती वेळा मी फोन लावला, जेव्हा बघल तेव्हा तुझा फोन बिझी लागायचा. मग मला बाकीचे कोणी आहेत का नाहीत बोलायला, माझ्या घरून फोन यायचे, मैत्रिणी फोन करायच्या, तू कशाला मला सारखं सारखं फोन करत होता. पण तसं नाही रे, पण सांगायचं तरी बाबा मी कामात आहे, पण तू एकदा सुद्धा उचलला सुद्धा नाही का अरे माझा पण फोन? मला वेळ मिळाल्यानंतर केलाच असतं ना मी तुला फोन. कधी केला मला का सांग सगळे काम धंदे सोडून तुलाच फोन करत बसू का? म्हणजे 8 दिवस झालं तू नुसती कामातच आहे बे. मग कामात असलो कामातच सांगणार ना. आणि फोन बिझी लागला म्हणतोय, तुम्हाला काय दुसरं कोणीच नाही का, तूच एकटाय का फक्त बोलायला? म्हणजे सगळ्यांना किंमत आहे, मला किंमत नाही ना. पण तुझी किंमत का करू मी, तू एवढं का अधिकाराने बोलतोय मला? बोलू शकतच नाही का? संबंध काय? मी आपलं करतोय बरं का, मैत्रीच्या नात्याने तुझी काळजी, पण तुला नाही लागा. मैत्री पुरतच राहणार. मग फोन बिझीच लागला आणि तुला किती फोन करतोय, एवढी काय गरज आहे करायची? अरे माझं चुकलं रे, तुला करायचं नव्हता पाहिजे फोन, मी माहिती मग आहे. नव्हता करायचा, मी काय जोरा केलता का तुला मला फोन कर म्हणून? होय, आता इथनं पुढे कशाला करतोय फोन? करूच नको ना. मला वाटलं काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल म्हणून मी एवढी घाई घाई घरातली कामं टाकून इथपर्यंत आले आणि ही बोलायला बोलवलंय का तुम्हाला? हा, महत्वाचं बोलायला तू काय आमदार आहे का खासदार आहे? तुला महत्वाचं बोलीन मी. बोलवलंच कशाला मग तुम्हाला इथं? अरे चूक झाली माझी, तुला बोलावलं, ती बोलवायचं नव्हतं पाहिजे. नेहमी ना माझं चुकतं, तू मला फोन करतो, मला तुला भेटायचंय बोलायचंय म्हणून मी एवढी पटकन आहे, तर ही तुझं असलं असतं. नेहमीच आहे, आतापर्यंत ना तू असंच केलंय, बोलवलंय मला आणि फडाफडा बोलतो. अगं मला पण वाटलं ग तुला बोलू वाटत असेल मला, पण तुला नाही बोलू वाटत माझ्या संग. अरे पण मी का बोलू तुझ्यासोबत, काय संबंध बोलायचा? हा, नाही ना संबंध काय? एवढा अधिकार काय गाजवत असेल बरं तू? अरे नाही गाजवणार, आणि तुझ्या अधिकार कोण गाजवल ना ती येडच असेल मला वाटतंय. तुझ्यासाठी कोणी किती मैत्रीचं नातं ठेवलं काय ना, तुला त्याची किंमत नाही लक्षात पण घे. मैत्री पुरतच राहायचं, एवढे फोन बिझी लागले, हे झालं आणि ते झालं, एवढी बोलायची गरज वाटत नाही का? नॉर्मल बोलायचं ना. मी तुला फोन केला होता, तुम्हाला माघारी फोन का नाही केला? एवढं बोलायचं, बिझीच लागणार, हेच झालं आणि ते झालं, नाही ना एवढी गरज बोलायची. अरे माझं चुकतं प्रत्येक वेळेस, काय प्रत्येक वेळेस मी जातो आपलं मैत्रीच्या नात्यात, पण तुला नाही रे मैत्रीची कदर कसलीच. अरे पण तू मैत्री पुरतं बोलतच नाही, तू जरा अधिकार असल्यासारखंच बोलतो, मग मला राग येणार. मैत्रीत अधिकार नसतो का? अरे असतो की. अरे आपण काय आज काय शेजारनं चालू आहे का, शेजारी बिजारी येतो सांग बरं? अरे पण बोलायची बी पद्धत असते. मागच्या वेळेस पण तुम्हाला असंच फडाफडा बोललेला. मला काय म्हणायचंय, तुला वाटते ना माझी एक मिनिट ऐकून घे, तुला वाटते ना माझी काळजी की बाबा मी तिकडे गेले, फोन नाही लागला, मेसेज नाही, काय नाही, पण व्यवस्थित विचार ना, मला तुझी काळजी वाटत होती, तुझा फोन बिझी, एवढं गरज नाही ना बोलायची. तुला काय अंगावर धावून जातोय का शीतल? साधं सोपं एवढंच विचारलं, तुझा फोन बिझी लागला, दुसरं काय तुला बोललोय मी सांग बरं? बरं जाऊ दे. तू बी किती बोलती, मला तुझी काय गरज आहे काय असं बोलायची पद्धत आहे का? मग तू कशाला पिसवतो माझ्यावर एवढा? म्हणजे तुला काय बोलायचंच नाही, मी तुला आजपर्यंत कधी पिसवलं सांग बरं? कधी तुला म्हणलंय का मी? म्हणजे माझी चुकी असं वाटतंय का तुला? आता तू तुझ्याच मनाला विचार, चुकी कुणाची कुणाची नाही ती. मला तुला फोन बी करत जाऊ नको, मेसेज पण करत जाऊ तू नको. सांगायची गरज नाही, तुला करणार बी नाही फोन, आणि तुझ्या संग बोललो तर बोलत आहेत ना पुढे मी. मला तर तुला भेटू सुद्धा वाटत नाही, त्या वैष्णवीमुळे त्या गणामुळे मी तुला उगा भेटते, त्या दोघांमुळे फक्त. अगं तिथनं सांगायचं मला यायचं नाही मला म्हणून. फोनच कशाला केला मग मला तुला भेटायचंय म्हणून? अगं आता फोनच करणार नाही तुला मी, बघ तर फोनच आपण टाकणार आहे मी आता इथनं पुढे. बिंदास तापट, बिंदास तापट. होय ना? डोक्याची माझ्या मागची पिढा जाईल तुझा फोन नाही येणं म्हणजे. अच्छा, म्हणजे मी पिढा आहे वय? नाही तर काय. होय, मला पिढा म्हणते. अरे तू तर एक नंबरची बुंगीर आहे माहितीये का, माझ्या जीवनाला नुसता बुंगीर लावून सोडलाय. भुंगीर आहे ना, त्यामुळे विचार करून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये यायचं, कळलं ना? अरे कशाला आता तुझा कॉन्टॅक्ट, तुझा समोर तुझा नंबर डिलीट करतो ही बघ, लगेच डिलीट असतो, आणि तू बी आहे ना डिलीट करून टाक, नाही तर ब्लॉक करून टाक. बरं झालं नंबर डिलीट केला, जा आता. होय लय झालं, लय ऐकून घेतलं तुझं, जा. भुंगीर म्हणला ना मला, तिथून पुढे अजिबात माझं नाव घ्यायचं नाही, कळलं ना? अगं तुला अजिबात कदर नाही माझी. तू जर माझा केला असता ना आदर, तर मी तुझी नक्कीच केली असती कदर. काय मैत्रीत कसला आदर आणि काय असं सन्मान असतो का? झालंय, खूप झाला आमिर, तू आता खरंच जा, खरंच जा.
अजून माझं टेम्परेचर हलवू नको प्लीज. हो टेम्परेचर आलं ना तुझं लय जा. आणि आमचं काही चाललं नाही टेम्परेचर नाही काय नाही. आला मोठा शहाणा अधिकार गाजवायला. ऐकून घेते म्हणून नाटकच करते शहाणपणा. हा तू जेवली का? नाही वय अगं आधी जेवण करत जा की. मी बी नाही जेवलो अजून. तू जेवल्याशिवाय मी जेवतो येतावा तुला माहिती ना. आधी तू जेवायचं आणि मग मी जेवतो. तात्पुरतं नाही काय मरेपर्यंत तुझ्या जेवणासाठी वाट बघणार मी. आलं लक्षात. खरं तर तुझी शपथ. वैशू ऐक की आपल्या दोघांचं इतकं प्रेम आहे ना. हे प्रेम आहे ना फक्त तुझ्या आईलाच थोडं बघवत नाही. बाकी सगळ्या दुनियाला मान्य आहे. तुझ्या आईला फक्त बघवत नाही. मिट्टू ए आमिर इकडे नाही मी यार चालू कामात आहे मी. ठेवू का इकडे यार. मी काय म्हणतो या बस बस 1 मिनिट ऐक की. हे वहिनीचा फोन आहे बोलायचंय का? जाऊ बघ की वहिनी काय म्हणते या. राहू दे का ना. आमिर आला आमिर. आमिर बरं बोलायचंय का? राहू दिला का ना. ऐकला का मला जाऊ दे. नाही नाही तू बोलत बस नको राहू. बर वैष्णवी ऐक अरे तू बोलत बस. 10 मिनिटात तुला फोन करतो बाळा. हा आय लव्ह यू. युट्यूब काय रे बाळाटाचा बाजार आहे. ऐक अरे वैष्णवीला सांगायचं ना तो माझं जे किती प्रेम आहे ती. गाणं ऐकला का. हे प्रेम आणि काय नसतं का खरंच. अरे का प्रेमाच्या तू गुतावलं मला. हा तू मला प्रेमाची ऊर्जा माझ्या मनात भरली आणि तू म्हणतोय आता प्रेम नाही काय. माझा लव गुरु कोण होता? कोण होता माझा लव गुरु? राहू दे गाणं. ऐक तू बस आपलं तुझं चालू चांगलं. मी जातो आपलं. अरे जातो म्हणजे अरे झालं काय तुला काय गोळा आला एवढं तोंड बिंड पाडून बसला का जातो इथून. हा शीतल आलती र. तिला बोलावलं सकाळी भेटायला. लका मला लय ती फडाफडा बोलली माहितीये का. तू काहीतरी एवढी काय बोलला असशील. एकतर गावाला जाताना मला तिने सांगितलं नाही. तिला किती वेळा फोन केले मी. एकतरी फोन उचलला का माझा सांग बरं. अक्षरशः 8 दिवस मी जेवलो नाही लागा ना नीट. तुझी भावना मला कळते. मावशी आगावच आहे पण आमिर तू काय बी म्हण आलं का लक्षात. पण आमऱ्या मावशीची बी काय चूक नाही तसं म्हणाय गेलं तर. अरे गप गाना. चूक नाही काय नाही लागा. डायरेक्ट मला स्पष्ट म्हणते तुझा काय संबंध आहे. काय बोलण्याची पद्धत बिद्धत आहे का नाही. अरे बरोबर आहे ना तिचं. तू तिच्या बरोबर अजून संबंध जोडलेच नाहीत ना. तुझं तिच्या बरोबर संबंध जोडलं तर ती तुला संबंध मानायला तयार होईल ना. तू तिला आय लव्ह यू म्हणलाय का? तू तिला कधी सांगितलंय का की तू कुठल्या भुहीतून तिच्या बरोबर बोलतोय? तुला तिची काळजी का वाटते या? बरोबर आहे का नाही? अरे तिला एवढं कळा नाही वेळा का. एवढं माणसाचं प्रेम तिला दिसत नाही. अरे तसं काय बोलल्याशिवाय कळतं का? बोलल्याशिवाय कळत नाही. माणसाच्या भावना समजू शकत नाही लागा. काय भावना म्हणजे समजू शकत आरतीने नाही काही जरा पत्कार तुझ्या भावना समजून घ्यायला. अरे भावना बुलाट आहे काय? तू विचार कर समजा तिने तुझ्या भावना समजून घेतल्या आणि ती तुझ्यात वाहून गेली आणि समजा ऐन वेळेस तू तिला म्हणला मा तुझ्यावर प्रेमच नाही. तिने काय करायचं? फाशी घ्यायची का उंबरा झाडाला? तुला खरं सांगतो आता मी आलो तिच्याकडंच. मला 100% माहिती आहे तिचं माझ्यावर प्रेम नाही काय नाही. तुला खरं सांगतो. ए बावळ्या अरे मावशीचा लय जीव आहे तुझ्या. देवा शपथ सांगतो आमिर. अरे आपल्या दोस्तीची शपथ लका. मला माहिती आहे तिचा अजिबात जीव नाही. आणि तुला सांग नाही तसलं बोलली मला ती. अरे तुला माहितीये का मी तुला म्हणतो का नाही मावशी स्वभावच या फडाफडा बोलायचा. मावशी कशी माहितीये का फणसासारखी या वर्ण काटेरी पण आतनं एकदम मऊ या. आणि तुझ्यासाठी जीव लय तुटतो आमिर. मी तुझ्यासाठी डोळ्यात प्रेम बघितलं या. अरे गपला का. राम रे तुला माझा विश्वास आहे का नाही? मला कोणावर विश्वास नाही. बर 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 म्हणजे एका पोरीने तुला तडा तडा बोलली म्हणून तुला का मैत्री आला होईल लगेच? तुला माझा विश्वास नाही? गाणा तुझं कसं झालं आता. तू वैष्णवीच्यात गुतला रे. तुला माझी कधी काळजी नाही लागली लक्षात घे. अरे तुझी काळजी म्हणून तुला सांगतोय मित्रा. माझ्या बरोबर मला सारखं वाटतं की तुझा सुद्धा संसार फुलावा. वैष्णवी गावाला गेली तेव्हा किती वेळा तू तिला फोन करून विचारलं. कुणाला? वैष्णवी. अरे तू त्या वैष्णवीचं माझं रिलेशन बनलंय आमिर. तिचं काळीज माझ्यासाठी धडकतंय माझं काळीज तिच्यासाठी धडकतंय. तुमच्या अजून धडकाधडकी झाली नाही तर कसं कळेल तिला? अरे ती अंगावची ती डायरेक्ट आणि माझं तिला विचारायचं डेअरिंगच नाही. अरे तू बावळाटे तू पडला डोक्यावर. ह्या केसाच्या खाली बुद्धी आहे का नाही ह्याचा मला कधी कधी संशय येतो. अरे बावळाटीला विचार ना तू. डायरेक्ट समोर उभा राहून तिला विचार आणि त्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं. ए शितले माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? हो कबूल हो कबूल. अरे गाणा तिला डेंजर आहे. दगडच घाल माझ्या डोक्यात. बावळाट दगड घालणार नाही. तो दगड घालणार नाही. डायरेक्ट तुला डायरेक्ट म्हणल रामब्र्या तुझ्या बी माझं प्रेम आहे म्हणून. गाणाला का तिला माझी कसलीच माया नाही. तुला खरं सांगतो. अरे नाही पुऱ्या माया काय रे माया करते ती. तू सांग मला तुला कधी दिसली का ते माया संग चांगलं बोलताना. जेव्हा येईल तेव्हा भांडतीस माया संग. पुऱ्याशाच असतात. तोंडावर आपल्याला कसं कडूच बोलतात पण पाठीमाग लय आपली माया करतात. कधी केली पाठीमाग. अरे तू जिकडून तिकडून सारखी चौकशी करत असती. वैष्णवी पशी बी विचारती. आणि तिला मला विचाराय काय होतंय मग.
आता तुझ्या पैसे आल्यावर का तिच्या जीबी सरस्वती येऊन बसते का काय मला तीच कळत नाही का? हा अरे ती तशीच आहे ती पोरगी. तुला म्हणलं ना मावशी आगाव या, तू मावशीच्या नादी लागू नको. फक्त मावशीला तू प्रेमाने जिंक. तुझं तिला आडवं बोलायला गेला का ना ती डबल आडवं बोलणार तुझ्या बरं. अरे हाय की बरोबर, पण मी काय म्हणतोय, मी 10% प्रेम केलं, तिने 1% तर करावं ना. आमऱ्या तू विचार कर, तिचं तुझ्या 1%चं प्रेम नसतं. तुझ्या ज्यावेळेस चोरीचा आलता त्यावेळेस गळ्यातली चेन कुणी काढून दिली पहिल्यांदा तुझ्या हातात. आणि ही गोष्ट साधी सुद्धा कळा, अशीच कुठलीही पोरगी गळ्यातली चेन काढून देते का तुला? हा अरे तुझ्या लय तिचा जीव आहे, पण काय झालंय माहितीये का, ती बी घाबरत असेल ना, तू तिला काहीच बोला ना. ती घाबरती, तिला अख्खं गाव घाबरते, ती घाबरते मला. अरे तसं नाही म्हणत, पण आज तुझ्या बरं तिचं नातं जोडायचंय, मग तिला बी अपेक्षा असेलच ना की तुम्हाला प्रपोज करावा, प्रेमाचं विचारावं हाय का नाही म्हणून. अरे आयुष्य काढायचं तुझ्या बरोबरला का. गाना तुला खरं सांगू का मी, अरे मला तिला आहे का ना प्रपोज करायला भेव वाटते. काय वाटतंय? मला डेअरिंगच व्हाय नाही अरे तिला विचारायला. अरे प्रेमात असं असतं, ज्याचं खरं प्रेम असतं ना त्याचं प्रेमात इचरा कधी डेअरिंग होत नाही. हा, म्हणजे ध्यानात माझं ठेव. काही खरं प्रेम नाही तिच्यावर. अरे तुझं खरं प्रेम असल्यामुळे तुला डेअरिंग व्हायला विचारायचं. तुला वाटतंय मी तिला विचारलं आणि ती माझ्यापासून लांब गेली तर ह्या भीतीमुळे तू विचार. पण ध्यानात ठेव मित्रा, तिच्यासाठी तुझ्या डोळ्यात मी प्रेम बघितलंय आणि तुझ्यासाठी तिच्या डोळ्यात मी प्रेम बघितलंय. कसं विचारायचं लागा. काळजी करू नको. अरे तुझा समाजा लव गुरु झालता ना, तसं आता ह्या प्रेमाच्या मार्केटमध्ये लय पक्का खिलाडी झालोय मी. कुणा संग कसं बोलायचं, कसं मनातलं काढून घ्यायचं मला विचारून घे की. वैशू, अरे मी म्हणणार आहे वैशू झाले का नाही इडी आपल्या प्रेमात. हा ती हाय बरं का, ही होईल का रेडी? पण ऐक, माझ्याकडे एक प्रेमाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात आहे ना सगळं धड येतं. हा. प्रपोज कसं मारायचं, प्रेम कसं जिंकायचं. होय का? पुस्तक कुठं आहे ते? पुस्तक आहे ना कपाटात ठेवलंय मी. मला वैष्णवीन दिलं होतं. प्रपोज मारायच्या आधी बावलाटा प्रपोज मारल्यावर दिलं र. आणि मग मला कळलं की प्रेमाने कसं बोलायचं असतं, कसं प्रेमाने संवाद करत असतो. नाही तर मी असा अनाडी गडी गावठी असं आगड बागड काय बी बोलायचो. ती म्हणायची काय तुमची भाषा, कसं बोलता तुम्ही. आयला गाणं किती नाला का असशील तू. का एवढे दिवस मला पुस्तकाचं नाही सांगितलं तू. हा प्रेम म्हणजे काय खिरापत आहे काय सगळ्याला वाटायला. होय म्हणजे काय वाटायला बोललो तू. अरे आता तू प्रेमात पडलाय, मग आता तुला देणार की. का आता ही बाजीराव सारखी आणि आंब्यासारखी चेअरमन सारखी असल्याला काय प्रेमाची पुस्तक वाटत बसू काय. होय मी काय म्हणतो, मला ते पुस्तक दे, मी बघतो. नाही आमिर, माझ्या वैशूने माझ्यासाठी गिफ्ट केले, मी वाचणार आणि मी येऊन तुला सांगणार की प्रपोज कसा मारायचा. मी काय म्हणतोय, डायरेक्ट असं ब्लेडचं पण घेऊन तिला असं म्हणू का, मग आय लव्ह यू म्हणू का? ए बावळाटा, अरे त्या आता जमान्यातली पोरगी, तो काळ गेला बिलेटने कापायचं आणि पोरीला रक्त दाखवायचं. ती पोरगी आता जमान्यातली मरस्तोर मारल तुला. आणि तुझ्यावर प्रेम तर काय तुझ्या तोंडावर बघून थुकणार बी नाही. हा अरे लका ती मावशी किती वांगाळ या. आणि मग तिला काय ना तू काय म्हणतोय, वांगळा नाच सोडू कर तिचा. बावळाटा अशी नाही रे पोरगी लय चांगली लागा आमिर ती. तिला जरा तू समजून घे. सगळ्या दुनियाला चांगली वाटते, मलाच का बरं चांगली नाही कळणार नाही. तसंच असतं, ज्या माणसावर लय आपलं प्रेम असतं ना त्या माणसासंग माणूस कधीच चांगलं बोलत नाही. आलं लक्षात. तू समजून घे. काय कर माहिती का, उद्या सकाळी ये. उद्या नाही का ना, आपण आजपासून चालू करू. बरं एक काम कर, तू काय कर आता, तू तुझ्या घरनं जेवून ये. मला बी आईने जेवाय बोलावलं, मी आता पुस्तक वाचून येतो आणि तुला सांगतो कसं बोलायचं ते. मी जेवत नसतो जोपर्यंत तिला प्रपोज करत नसतो ना, तोवर मी जेवत नसतो. जातो आता आईला सांग मी जेवले म्हणायचं. आईनं फोन जरी करायला लावला मला ना, नाही आई कशाला फोन करायला, आमच्यातलं पीठ संपलंय. माझ्या एकट्यापुरती कस तरी चुळून मुळून भाकरी केलेली. तरी मी नाही येणार जेवायला, जातो मी. अरे लका मी येणार नाही, मग तुला बोलावलंच नाही. येऊ नको तू कुठल्या गाडीत बसू. अरे पट्ट्या हॅलो वैसू, हा आय आली अगं. हॅलो चायले आकीच्या बरी टचू आली लगेच. हे का माझ्या आख्या हात धुवून, त्या आंब्याच्या मुळे ही बी गेली, आंब्या बी गेली. चला गाडी जीवतो आधी जाऊन. मग अंजली आता कितवी झाली तुझी? आता झाली की 12वी झाली माझी. होय. हो अरे किती टक्के मार्क पडतेली? पडते 80-85. आता पुढं काय नाही येशील? आता घ्यायचं पुढे डिग्रीला ऍडमिशन. हा, आणि तुझं नाव आरोही ना? बघ मला माहित आहे की नाही. तुझं काय चाललंय? माझं सेकंड इयरला ऍडमिशन. होय. वा वा वा, चांगलं आहे बरं का. मी काय म्हणतो या, अगं माझ्या मेहुणीने एक कोर्स केला या, चेहऱ्याची रंगरंगोटी करते ती. कसलं रंगरंगोटी? ती फेशियल काय 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 असतं आता मला नाही माहितलंय, पण ती इतकं जी भारी कोर्स केलाय का नाही, ती असं जे मस्त बनवते की नाही चेहरा पुरी गेली म्हणजे. तू चल की आमच्या पण गावात. मला गरजच नाही, मी आधीच एवढी गोरी, कशाला लागते मला फेशियल? अगं तू गोरी पण ह्याच्यापेक्षा बी उजाळ दिसशील माहितीये का. चल तर तू एकदा बघ.
पण पैसेच नाही ना आमच्याकडे. आणि पैसे कुठं मागितलंय सांग बरं. मग ह्यो सरपंच कधी कामी येणार? मेवणीला मी पैसे घालवून शिकवली, बरोबर आहे का नाही? मग मी नेलेली माणसं ती करून दिलं का नाही? हो बरोबर. आणि मग म्हणून तुम्ही चला माझ्यावर, तिच्याकडून आपण फ्री मध्ये करून घेऊ. चला बसा. सोना, ए सोना, आले दाजी. या या. काय म्हणताय, बोला की. काय चाललंय? झाली का घरातली कामं सगळी? झाले की काम. झाली ना. आता ह्या दोघी आणले ते ह्या आपल्या वार्डातल्या आहेत त्या. असं त्यांचं चेहरे चका 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 केलं पाहिजे का नाही? काय झालंय माहितीये का? आपल्या वार्डात पोरं बघा यायची म्हणलं का नाही की इंजिनियर, वकील, डॉक्टर हाय फाय नुसती येते ती बघायला. आणि ह्या पोरींना जर बघाय आलं तर 2 मिनिटाच्या आत पसंत केली पाहिजे पोरगी. अशा पोरी बनवल्या. अहो पण काय करायचं यांचं? काय आता ते चेहऱ्याला फेशियल काय, चेहरा तो ह्याचा काय तुझा असेल ते करून घे, पण पुरी कशा दिसल्या पाहिजे? टकाटकच आल्या 2 मिनिटात पसंत. बाजीरानाच्या वार्डातले 1 मिनिटात लगीन की मोकळा. बरं ऐका की, आपल्याकडे रेग्युलर फेशियल गोल्डचं O3चं तर रेग्युलरचं आपलं 600 रुपये घेते मी, आणि गोल्डचं 1000 रुपये आणि O3चं असेल तर 3000 रुपये घेते. तुम्हाला कोणतं करायचंय फेशियल? अहो ना तुम्ही तर म्हणलेलं फ्री मध्ये करून देणार आहेत म्हणून त्या. हो फ्री मध्येच की. हे बावळाट आहे का काय? आपल्या वार्डातल्या पोरी त्या मतदान आपल्यालाच असतं अख्ख्या कुटुंबाचं, आणि त्या बी पोरी आता मतदान पहिलंच मतदान मला दिलंय त्यांना. फ्री किती असतं? सकाळपासून किती जणींना घेऊन आलाय तुम्ही फ्री फ्री करून? अगं होऊ दे की, किती होऊ दे. तुला काय, तुला मी मटेरियल आणून देतोय का नाही? तू कशाला काळजी करते? या मटेरियल देतोय का नाही? मटेरियलला तुला म्हणतोय का रुपये दे म्हणून? हा ग बस, काय बोलू नको. ह्यांना बी करून घे. हा चला करते या. बर का सोना, चांगली शिकुटी दे तोंडाला, वाप दे मस्त पैकी. म्हणजे कसं आहे, मतदान पुढल्या वेळेस बी आपल्याला देते पोरी. हा कधी आली शीतल? कालच आले अगं. होय, कशी झाली यात्रा मग? खूप छान झाली, खूप मज्जा आली माहितीये का. सगळे आले होते, आमचे बहीण भाऊ मामाची मुलं वगैरे. खूप मज्जा आली. हो का? अगं तुला आठवण नव्हती येत माझी? आठवण येत होती अगं. तू पण मला फोन केले होते, पण मला कॉल बॅक करायला टाइमच नाही. मला एवढे पाहुणे होते ना की सगळा गोंधळ, त्यामुळे काही वेळच नाही मिळाला. पण माझ्यापेक्षा जास्त आठवण कोण काढत होतं माहितीये? कोण काढत होतं? आमिर भाऊजी. त्याचं तर तू सांगूच नको. त्यांनी फोन केले होते मला वैष्णवी, पण अगं वेळच नाही मिळाला, कसलाच वेळ नाही मिळाला. तर बघ मी आता त्यालाच भेटून आले. तू लय बोलला अगं मला, तुला माझी कदरच नाही हे ते. मग मी पण लय बोलले त्याला. का ग असं केलं? ते खूप चांगले आहेत ग. आहेत ग चांगले. मला लय आवडतं अगं त्याला चिडवायला. लय चिडतो त्याला, बोललं ना लय असं हायपर होतो. होय. मला माहितीये त्याचा जीव आहे माझ्यावर, पण तो कधी कधी असं बोलतो मग मला लय राग येतो त्याचा. पण तू समजून घ्यायचं ना शीतल. घेते ग समजून मी. हे बघ बोलते, हे बघ त्याचे अजून मला फोन येत आहेत. मी त्याला म्हटलं मला कॉल मेसेज, माझ्या समोर तिने नंबर डिलीट केलाय माहितीये का, तरी त्याला राहवत नाही. मला माहितीये त्याला वाटतं माझ्याबद्दल थोडंफार काहीतरी, पण तुला काय वाटतं मग त्यांच्याबद्दल? असं माझं पण आहे ग वैष्णवी जीव, पण मला कसं असं एक्सप्लेनच करता येत नाही. माझं फक्त बोलणं सगळ्यांना दिसतं की मी एवढी फाडाफाडा बोलते, ह्या त्या गोष्टी करते, पण त्याच्या पाठीमागचा हेतूच कळत नाही कोणाला. तुझं कसं झालंय माहिती का शीतल? तू असं तोंडावर बोलते पटकन काहीतरी, मग पुढचं नाराज होतं ग. अगं मग मला तेच तर म्हणायचं ना, मी माझं फक्त बोलणं दिसतं, त्याच्या पाठीमागचा हेतू, त्याच्या पाठीमागची काळजी नाही दिसत. आता मी त्याला एवढं फाडाफाडा बोलले, मग तुझ्यापाशी त्याच्याबद्दल बोलतेच आहे ना की नाही ग चांगला आहे तो असं तसं. मग मला असं वाटतं की तुम्ही करा माझी काळजी, पण काहीतरी एक पद्धत असते बोल. अगं लय उरकलं त्यांनी, लय म्हणजे लय उरकलं. मग मला रागच आला, मी पण लय बोलले मग ताडा ताडा त्याला. मग त्यांचं तरी काय चुकी सांग? तू एक पण कॉल केला नाही, मेसेज केला नाही, काय करणार मग ते तरी? अगं पण मला काय म्हणायचं, आता मी गेलीये ना गावाला, मला वेळ मिळेल तर मी केलंच असतं ना फोन मेसेज. एवढे काय 50 वेळा फोन करायचे, मेसेज करायचे, वरून मलाच बोलायचं तुला सगळ्या बरोबर बोलायला टाइम आहे, माझ्या बरोबर बोलायला. मग मला तेवढाच एक माणूस आहे का बोलायला? मला बाकीचे कुणी नातेवाईक नाहीयेत का? माझे आईबाप नाहीयेत का? सांग बरं तू. ते पण बरोबर आहे, पण त्यामागचं इंटेन्शन तू जाणून घे ना थोडंसं त्यांचं. हे बघ आता त्याला मी किती आवडते काय आवडते मला माहिती नाही. मग त्यांनी बोलावं ना मला असं समोर येऊन की बाबा असं असं आहे किंवा काय. नुसतीच काळजी दाखवायची, मी काय समजायचं? बरं जाऊ देते, आपण काय करू, रानात जाऊयात. आईला जेवण घेऊन पण जायचंय. आई रानात गेली का तुझी? हो, आणि खूप दिवस झाला आपण फिरलो पण नाही सोबत. चालेल चल, पण ऊन खूप आहे ग बाहेर वैष्णवी. छत्री घेऊन जाऊ, चल. चल चल जाऊयात. चल. ना शोभते का तुम्हाला ह्या वयात? हा का परसवर राहिला तुम्ही? न शोभाय काय झालं?
अरे कायला काय ही दाढी परत टुटुळीत करून आलाय बारक्या तिसरी चौथीतल्या पोरा का दिसायला लागला तुम्ही? अरे गाना तिसरीतल्या नाही, परवा दिवशी काय झालं माहितीये का? काय झालं? अंगणवाडीच्या मॅडम भेटल्या. हा हा मला घेतलं होतं बोलवून. हा म्हणल्या नाना एकदा म्हणल्या तुम्ही दाढी काढून बघू आपलं तुमचा चेहरा कसा दिसतोय ती. अरे लका 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 आता मग काय करायचं? ऐकावं लागतं बाबा. काय ऐकावं ती म्हणतात ना बहुबालिश बायका तर बडबडला तशी आवाज आली तुमची. म्हणजे बाईने तुम्हाला सांगावं दाढी काढून आला होय तुम्ही? आपलं म्हणजे कसं, मी त्यांना सांगितलं म्हणून नाही काढली. परत मी बी विचार केला आयला भाजीनं नवायचं अर्षात बघितलं म्हणलं कसा दिसतोय बघू. मग दाढी न काढता असं हात ठेवून बघितलं, आईला म्हणलं देखना दिसतोय आणि मग काढली. होय का? आणि मग हे कानाव हात केस झालेत हे नाही मॅडमनी सांगली बाईने तुम्हाला काढायला? तुला माहित आहे का, कानाच्या केसाला कधी धक्का लावायचा नाही. का? लक्ष्मीचा वास करायची बंद करते. काय बोलताय? मग काय? अयो आणि मग आता की मला कळलं का? आणि आम्ही तर सगळे कानावले केस खरडून आणतोय. बावळाट आहे तुम्ही. कधी बी ध्यानात ठेवायचं, काय बी होऊ दे पण कानावल्या केसाला धक्का लागून द्यायचा नाही. होय का? हो. ना नाही तोरीच म्हणतोय आमची गरिबी का हटणार आहो. आठवड्याला बी केस कापा गेले, कानावली केस डोक्यावली केस सगळी कापून येतोय. अरे डोक्यावली कापा की पण कानावल्याला हात नाही लावून द्यायचा. बर बर बर. हा बरं जाऊ दे मरू दे. मला कशाला बोलावलंय? मला जायचंय मीटिंगला. आता अनुभवी माणूस संघ पाहिजे की. हा अनुभवी म्हणजे आता तुम्ही अंगणवाडीतल्या मॅडमनी तुम्हाला सांगितली की दाढी टुटुळीत करा, तुम्ही लगेच दाढी काढून आला सगळी. हा. तुम्ही अनुभवी झाला का नाही? मग आपल्या आमऱ्याला प्रेम झालं या आता कुणा संग? मावशी बर. मावशी आयला त्या आंब्याला लाजही खरं लाज. का? मावशी कोणी प्रेम करतो होय? आई बावलाटाचा बाजार. अहो, मावशी म्हणजे आपली शीतल मावशी. आणि मग आयला असं म्हण केला का तू एखाद्याशी का नाही काही हेपळ करून ठेवशील. चित्तलला मावशी म्हणतो तू नाही का? हो ती शीतल आहे का नाही? हा. शेम माझ्या मावशी सारखी दिसती मेलेल्या. होय. माझी मावशी टिपतो अशीच होती दिसायला. हा मला तर वाटतंय आमच्या मावशीचा पुनर्जन्म झालाय तिच्या रूपानं. होय ना? हो मला लय तिची माया येते बघितलं की त्याला. नाही मग का मावशीच म्हणत जातो. हो, मग काय? बर. आणि त्यासाठी काय झालं माहिती का, आणि आमिरला तिला विचारायचं या हा. की आमिर तुझ्यावर प्रेम आहे म्हणून प्रपोज करायचा आमिरला. पण आमिर भेटूया आणि मला बी एवढं फटाफटा सुचत नाही. मग आता आमच्यात अनुभवी कोण आहे? मीच आहे की. आणि मग तुम्ही आतापर्यंत किती प्रपोज मारल्यात लाईफ मध्ये? लाईफ मध्ये मी बरीच प्रपोज मारली. पण काय झालं माहितीये का, मला कुणीच हो म्हणलं नाही. हा ना? हो. हे तुमचं तोंडच लय खराब आहे ना. आणि मग ही वहिनी अरे हिच काय तवा, हिनच मला प्रपोज मारलं आणि आली या हेडंबा गळ्यात पडली. नका टेन्शन घेऊ. बर मग आता आमिरला कसं काय करणार? तो सवय थांबा. अरे ये किती मंदिरापाशी थांबलोय बावळाटा. अरे आता एरणी चालू आम्ही दोघं बी, मी एकटाच नाही हा. ना बी हाय संग. तुला आज ट्रेन करून लावतो फुलच. हा हा आलाय वय बरोबर बरोबर ये अरे येऊ दे की त्याला. ना हा. ऐका की माझं कसं म्हणणं आहे माहिती का, हा. आपण जर प्रेमाची भाषा बोलायची म्हणलं ना तर व्यवस्थित बोलू. कारण काय होतं प्रेम व्यक्त करायचं म्हणजे ही प्रेमानेच केलं पाहिजे म्हणजे प्रेम. सॉफ्ट. आणि पण तुमच्या पद्धतीने सांगा, मी माझ्या पद्धतीने सांगतो. आणि जर त्यातनं जे काय निघेल चांगलं ते त्याला बोलू द्या. हा त्याला आपल्यातनं काय घ्यायचंय ते घे म्हणाव, पण पोरगी मागच लागणार. हा ना? हा आपण जर सांगितलं का नाही आय, आय, असं कर तसं कर, बरं येऊ दे तर त्याला मग सांगू आपण. प्रत्येक टाइमला तुम्ही आमिरला शिवाय देता. आणि आज आमिरनं प्रेम केलेलं कळलं तुम्ही तुम्ही आनंदी झालाय. लय आनंद झाला का ना, कारण काय झालं माहितीये का, आमिर माझ्या मेहुणीच्या मागचा लागला होता. हो मग ती लय भारी झाला. आता मेहुणी मुक्त झाली आमिरच्या येतनं, मी दुसरा पोरगा चांगला बघाय रेडी झालो. बाबा वाटाय का उलट तुमच्या मेहुणीचं कल्याण झालं असतं आमिरला दिली असती. तस काय अहो येडबिडे का आमिर सारखं पोरग आहे. अहो का व्यसनी होय. हा आता हाय थोडं हुरड फुका म्हणून विषय द्या सोडून. हा व्यसनी असलेलं बरं एखाद्या वेळेस, पण त्याचा इन्कमच नाही. बावळ अटकत कुठं बी फिरत असतं नुसतं, अरे काय उपयोग आहे त्याचा? ना मिळेल त्याचं रोजानं काम करतोय मिळेल त्याचं. काल ते एक जणाचा गटारा उपसा गेल तर चारी गटाराची. मग गटार उपसून कुणाचा परपंच होतो का? सांग बरं. हा गटारात किती पैसे मिळणार? किती बरं गटारात काय गावल सांग बरं. मी गावच्या गटारात पैसे खाल्लं तुम्हाला किती मिळालं?
अरे लका गणा तू असं कधीच बोलत जाऊ नको. मी रुपया बी खाल्ला नाही अजून, रुपया बी नाही ना नाही तर. मग तसा नाव ठेवता ना, तो मित्र आहे नाना माझा. मग ते आलं का माझं लक्षात? कसं म्हणणं आहे, त्यानं कुठंतरी सर्व्हिस चांगली करावी. त्याचा काय समान नव्हता, तुमची मिहुनी त्याच्यावर लाईन मारत होती. मला आतल्या गोटाची खबर आहे. मला बी माहित आहे की मी हुनी किती बावळट आहे ही बी मला माहित आहे. पण काय करायचं, आपलं दात आपलंच होत. काय माहितीये का नाना, जर आपलंच नाना जर खोटं असलं ना तर जगाला बोलून उपयोग नसतो. गणा आपण टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही कुठं समन्वय झाला तरच तिथं जुळतं. नाही तर कशाला काय आहे तेव्हा, तिची काय एकटीची चूक आहे. चला. चला कुठं बसायचं. आड मार घालतो. चल चल ए गणा, अरे ते कुठं आहे पुस्तक? पुस्तक डोक्यात आहे, डोक्यात. कसं डोक्यात? हा गेल्यापासून जीवलो नाही. दहा जवळजवळ 300 पानं वाचून काढली नाना मी हो 30 मिनिटात. इतकी फास्ट. इतकी फास्ट मध्ये 4 वळीच डायलॉग आहे त्याच्यात. तो डायलॉग सांगू का एक त्याच्यातला? सांगा की. इधर डाली उधर डाली सारे जहां में है डाली, मगर मैंने जो डाली पे नजर डाली वो डाली किसी ने काट डाली. कुसलो खतरनाक डायलॉग. गणा, मी जातो बाबा, मला नको ऐक. काय झालं. काय बाबा बाजार मला आहे? काय तुझ्या नादाला लागत नाही. नजर डाली आणि काट डाली असं काय सांगतो तू? अरे बाबा त्याच्यात असतं पुस्तकात. आणि ऐक, काय बोलू नको. अरे बाजनाची ह्या प्रेमाच्या विषयात PhD झाली या. कसली? मग मी विचारलं बाजनाला, सगळं सांगितलं या नानाला. नाना तुला ट्रेनिंग देणार आहे. ना ना अरे बावलाटा अनुभवी माणूस आहे आपल्या दोघापेक्षा. नाना असलं कांडलंय केलं बालपणापासून. हो मग मी काय म्हणतो, तुझा मी नानाला विचारतो. नानाकडं अरे प्रायव्हेट ते बी असू दे ना. त्याचं काय विचार, माझं काय विचार. काट डाली म्हणतोय, डाली डाली म्हणतोय. अरे मग तसंच असतं ना. त्यानं काय सांगितलं माहितीये का तुला, कळलं का? काय? काय रे येडं आहे मग तू. अरे म्हणजे ती पुरीवला डायलॉग आहे, डाली बिली काय नसतं. आपली जी जेव्हा नजर होती त्याच्यावर दुसऱ्याने नजर टाकली आणि मग आपल्या आधीच पळवून नेली. आता असा त्याचा अर्थ होतो येड्या. यायला का तू येडा? बाजार आहे. आयला हे असलं चालू बघ नाना किती हुशार आहे. आणि मग अरे तुम्ही काय तर मनात भरू नका बरं का माझ्या काहीतरी. मनात नाही र. आता कसं असतं आमिर माहितीये का, ज्या वेळेस आपल्याला प्रेम करायचंय की नाही त्यावेळेस तुला सांगतो, हो पोरीचं सुख असू दे दुःख असू दे, दुःखात बी सहभागी व्हायचो, सुखात बी सहभागी व्हायचो. तिला म्हणायचं तुला काय अडचण आहे का? ना ना, मी तिच्या दुःखात बी सहभागी होतोय, सुखात बी होती, पण ती सहभागीच करून द्याय नाही. मला डायरेक्ट झट करतीस ती. नाही ती तसंच असतं, दाखवायचं नसतं. हा, पुरी दाखवते ते येड्या. आंबऱ्या पुरी दाखवाय दात वेगळं असतात आणि खायचं दात वेगळं काय असतात. सांगतोय? आपल्याला अंतच लागून देत नाही त्यांच्या मनात काय त्यांच्या ध्यानात काय आहे ती. होय का? मग आईला पण तिचं प्रेम नाही नसेल का मग माझ्या. मग बावलाटा तुझ्यावर तिचं लय प्रेम आहे या. लय प्रेम अरे असणार ती काय डायरेक्ट पुरी म्हणजे काय डायरेक्ट तुझ्या समोर येऊन मानणार आहेत का? येडा बेडा काय तवा? अरे मी म्हणतोय की नाही बोलू दे तिनं, पण काय थोडं तरी बोलू दे प्रेमाचं. अरे लय बोलणार तुझ्या बरं मिट्टू 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 बोलणार. आणणार परत. अरे येड्या, बरं ना, आता मला करायचं काय तेवढं सांग. करायचं प्रपोज कसं करायचं ती बी तुला सांगतो मी. एक डोक्यानं सांगतो तुला, फक्त शांत चित्ताने फक्त माझ्यावर लक्ष देतो. तुला सांगतो, मी शाळेत होतो का नाही तेव्हा एका पोरीवर माझं प्रेम जडलं. आता फक्त माझ्यावर लक्ष दे. आमिर, सगळ्यात पहिलं प्रेम तुमचं? हो, सगळ्यात पहिलं प्रेम. लय प्रेम जीव लावत होतो मी. हा, आणि ती सुद्धा जीव लावत होती. किती? तिसरीत. म्हणजे तिसरीतच माझं पहिलं प्रेम येड्या. आता तिसरीतच. मग काय ना ना, तुम्ही काय खाक्याच्या दिवस प्रेम करायला लागला काय? अरे खाकी चडी म्हणजे खाकी चडी बी नीट नव्हती, त्याला ठिगळ होती. काय तुला सांगायचंय, पण प्रेम आमचं असं जीवापाड होत. तुला सांगतो, मग दाड्यानं लिहिली की चिठ्ठी. अयो हा, चिठ्ठी दिली होय? चिठ्ठी लिहिली. आईला मी बी चिठ्ठी देऊ का रे मग? अरे ऐकून घे की बावळा तवानी कर. आधी ऐक. तू काय करतो माहितीये का, तू माझं ऐक. लगेच तू फायनल टेजला जाऊ नको. काय होतं, कसं करायचं असतं, कधी काय सिच्युएशन नुसार. आणि तोंडावर पडतं ही. हा, अर्धी माहिती उपयोगाची बरं नाही ना ना. ना, पुढं सांगा पुढं. हा, पुढं काय झालं माहितीये का, धडा केला आमिर. धड्यानं चिठ्ठी लिहिली. चिठ्ठी लिहिली, पोरीने बी घेतली. तिचं माझ्या डोळ्यात डोळं, माझं तिच्या डोळ्यात डोळं. चिठ्ठी घेतली, वाचली. वाचली की पोरगी हसली. मागे एकदा बघितलं माझ्याकडं, परत गेली. पण काय झालं आमिर, चिठ्ठी नेली, दप्तरात ठेवली. ते येड्यानं वहीत घालायची का, वरच ठेवली. वर ठेवली ती नेमकी बापाला गावली. काय पोरगी अभ्यास करतोय आणि चिठ्ठी माझं नाव.
आला बाप संध्याकाळी आला असं मला बदड 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 पडावलं. नकोय बाबा. अरे पण ऐक की. ना ना तुम्ही जा बाबा घरी. तुम्ही इथं प्रेमाचं धड द्यायला आलाय का आणि तुला माहितीये का ना ना नाही ती बापाला बिपाला नाही सांगा तीच मला हाणायची. मग काय तिला पोरगी बेकार आहे. अरे ती सांग की अर्धा तो बाबा. ऐक ना बाबा ऐक की. तुम्ही ना ना मुद्द्याचं बोला फायनल काय मुद्द्याचं बोलतो की. पण कसं असतं माहितीये का ट्विस्ट कसा येतो. मग मी विचार केला पहिला चिठी बिठी लिहायची नाही म्हणलं. चिठी लिहिली की प्रूफ राहतोया. बर. हा प्रूफ राहिला की आपण गावतोय ना. तसलं नाही करायचं म्हणलं. मग बजिनाचं दुसरं प्रेम ती प्रेम सोडूनच दिलं. आता म्हणलं त्याच्या नादी लागाय नको. पाचवीत गेलो. पाचवीत एक पोरगी असंच बघत बघतच आमची नजर झाली. ती माझ्याकडे बघायची मी तिच्याकडे बघायचो. पण म्हणलं बाजीना ना परत ती चूक करायची नाही म्हणलं चिठ्ठी द्यायची नाही. मग डायरेक्ट झाडाच्या मागे ये म्हणलं. ती बी आली. पण काय झालं सातवीत तिचा भाऊ 2 वर्षांनी तिथंच शिकायला एका शाळेत उभी आहे. एकाच शाळेत. म्हणजे भाऊ 7वीला आणि ती 5वीला. हा आणि मी खुणावलेलं ते बियाण्यानं बघितलं की तुझ्या भावानं वय हो बर मी बी 5वीत त्यो 7वीत म्हणजे माझ्यापेक्षा व्हायच रॉंग निबराट निभराट होतो. आईला मला बघितलं की मला म्हणलं ए असं काय करते. नाही नाही म्हणलं मी काय नाही केलं. मला म्हणलं माझ्या बहिणीला खुणावतोय काय. हे नाही बाबा म्हणलो. त्याने बी बदड बदड बाताडवलं तिथंच. आपल्याला काय जमायचं नाही. नको मला नका काय नाही, नाही. करणार नाही ना ना मला. ना त्याच्यात मला प्रेमच नाही करायचं. अरे बेहू नको नका मी आहे की. अरे बेहू नको. नको ना ना मला भ्या वाटतंय. हार बेचं नसतं मग हिथच तू हार अहो ना ना तुम्ही एवढं बिहा घातलं ते बिलनाचं काय होईल. तुम्ही हंदेशिवाय दुसरं काय सांगा ना. सांगतो की आता. अरे नको नको परत माझं ऐकलं काय पुढे चांगलं झालं असं पुढच्या प्रेमात सांगा. पुढं काय झालं माहितीये का 9वीत गेलो 9वीत 3 वर्ष ग बसलो. प्लॅनिंग केलं म्हणलं आता मार खायचा नाही म्हणलं. मग 9वीत गेलो. ना ना शाळेत शिकला का नाही का नुसतं असलंच करत बसला लपडच. नुसतं अरे लपड कुठले ही काय लपड म्हणते तू. ए भावलाटा प्रेमाला तू लपड म्हणतोय रे. म्हणत जाऊ नको. तिसरीत असल्यापासून तो माणूस तसलाच आहे पहिला प्रेमाच्या मामल्यात. मला का मी एवढा मोठा झालो मला आता कुठं तर प्रेमात पडलोय मी. लोक इम्रान हासमी दुसरी अवलादच दिसते. अरे तसं ना तसं म्हणू नका. बरं झालं बावळाटा तो मला आठवून दिलं नाव. का इम्रान हाशमी माहितीये का तुला. इम्रान हाशमी 2.5 महिने माझ्याकडे ट्रेनिंगला होता. हो तर प्रेमासाठी. मी ज्या वेळेस वय माझं साधारण किती झालं काय माहित नाही मला. 40 नाही बावळाटा का काय 17 वय होतं माझं 17 हो. त्यावेळेस इम्रान हाशमी माझ्याकडे आला. ना ना मला आता असं वाटतंय तुमचं ऐकून मला खतरा येईल. खतरा नाही. हा नको गाणं. नाही चला बाबा ए, चल नाही बस रे ऐक की. आईला तुम्हाला काय काय असली तुम्हाला पुढचा ट्विस्ट कळणार नाही. कसं प्रेम सांगा की लवकर. मग सांगतोय ना ऐकून घेत जा की तुम्ही. आणि इम्रान हाशमी होता का नाही इथनं हलतच नव्हता माझ्यापासून. ऐका. अजून म्हणला पुढची टेप सांगा की. अरे तू तर नुसतं मन भरून असं ऐकलं पाहिजे. काय सांगतोय अरे त्या बावडाटाला हाकलून दिला मी आणि तू निघालो नाही ती रटन बिटा खायचं असेल तर तसलं काय सांगू नका. नाही. मला आधी धडकी भरायला लागली. परत काय झालं सांगतो की तुला. 9वीत गेलो की त्यावेळेस बी एक पोरगी माझ्या मनात आक्षी ठचून भरली. काय तिला बी झाडा मागं बनवली काय तिला बी. अजिबात नाही. मग डोकं चालवलं म्हणलं आता अजिबात म्हणलं असा विषय काहीच घ्यायचा नाही. डायरेक्ट म्हणलं तिला बोलायला लावायचं. मी गेलो आमिर गेलो जवळ कोणच नव्हतं. शाळेचा तास चालू होता. ती बी बाहेर आलती. ती बाहेर आलेली बघितली. मी बी बाहेर आलो तिच्या जवळ आलो. म्हणलं काय चाललंय मंगली म्हणलं. तिथं चाकली म्हणली म्हणजे आपल्या गावातली मंगलबाई होय. ए बाबा कुठली बी काढू नको. ती प्रेमातलं सांगतोय मी. अजिबात कुणाची नावं घ्यायची नाही. ती जी हाय ती हाय त्याला कळेल. तू नको याला लावून घेऊ म्हणलं. तिनं माझ्याकडे बघितलं मी तिच्याकडे बघितलं. म्हणजे ना ना हिप्नोटाईज केलं म्हणा की तुम्ही. हा हिप्नोटाईज. जेव्हा का ती माझ्या डोळ्यात डोळं घालायला लागली मी तिच्या डोळ्यात डोळं घालायला लागलो आमिर. त्यावेळेस तुला सांगतो तिच्या लक्षात आलं माझं बी प्रेम आहे
आणि माझ्या बी लक्षात आलं तिचं बी प्रेम आहे. ना काय होतंय शीतलच्या लक्षातच नाही माझं तिच्या प्रेम आहे. येणार की मग कसं करायचं सांगतो की तुला. काय म्हणायचं बघ ग म्हणायचं माझ्याकडं. बर ज्यावेळेस तिला बघायला लावायचं तो बी बघायचो. खरं सांग माझा तुझ्यावर जीव आहे ना, तुझा माझ्यावर जीव आहे ना, खरं सांग म्हणायचं. आणि असं जे तिला गोड बोलायचं का नाही बघ ती त्याच वेळेस म्हणणार आहे आमिर आमिर खरंच खरंच र तुझ्यासारखा पोरगा नाही, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतोय. नाही म्हणली तर बोल येड्या. नाही आता तसंच करतो. पण ऐका तुम्ही पण यायचं बरं का माझ्या संग. का माहिती का ती जर हाणाय बिनाय लागली तर सोडवाय कोणतं पाहिजे. आपला प्लेन जर फिस काटला तर अरे बावळा हाणायची आणि मारायची काय गरज नाही, कुणीच नाही पाहिजे तर. हा, दोघंच आम्ही जर पाहिजे. असलो ना बेकारी होईल. आणि वाटल्यास काय करू? मागणं बघा की तुम्ही. आम्ही लांब थांबतो की. अरे वाटल्याच एक ना आम्ही अर्ध्या किलोमीटरवर दोघं थांबतो. इकडं अर्धा किलोमीटरवर आणि मी इकडं अर्ध्या किलोमीटरवर. हा आणि कोण जर माणसाला तिथं थांबवतो अर्ध्या किलोमीटरवर आम्ही. आता तसं बी ऐका काय करायचं तुम्हाला सांगतो. तिला आधी मी तिला विचारतो. ती जर चिडली आणि हाणाय बी नाही लागली की लगेच तुम्ही यायचं. आणि नाव कसं आहे का ना आता एप्रिल महिना चाललाय तिला म्हणायचं एप्रिल फुल केले वाला. ना पण आता मला लई टेन्शन आले का ना. मला कसं कसं करू तीच कळा नाही मला. कसं नाही लय व्यवस्थित करायचं. तुला सांगतो काळीच आहे का नाही काळीच लय धडधड करून द्यायचं नाही, जाग्यावर ठेवायचं. आणि राम रे रेड्यात काळीच करायचं डायरेक्ट जाऊन उफळ मारायचं. लगेच आणि फक्त तिचं नाव घ्यायचं. शीतल. हो शीतल शीतल. जा तू. अरे असं नको करू म्हणाव, एअरपाट झाल्यागत वाटन. हा लय बी आईला त्याला सांगाय पाहिजे होतं. चला चला ना. चल 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 चल. ना कशाला इन्शर्ट बिशर्ट करायला लावायचं. अरे मग चेला कसा माझा चेला शोधला पाहिजे. अरे बघ की कसं वाटतंय अरे पण. कसं लय भारी वाटत नाही दिसतोय. लका मोठा साहेब दिसतोय तू, मोठा तलाठी ग्रामसेवक असल्यासारखा. अरे असं किती तिला माहिती आहे की मी साहेब नाही कोण नाही मग बळच कशाला करायचंय. अरे बळ नाही ह्याच्यात जी लुक दिसतोय का नाही तू बोलता नाही का नाही आमिर असं मस्त बोलायचं का नाही. बरं पहिल्यांदा ना मी म्हणायचं काय म्हणतोय तुम्ही काल सांगितल्यासारखं डायरेक्ट तिला झाडाच्या मागच बोलावणार आहे आज. ते अरे झाडाच्या मागे बोलले नानाचं ऐकलं नाही, मारते ती म्हणून. झाडाच्या माग नको. आता काय कर मंदिरात काय झालंय माहितीये का, वैष्णवीचा मागाशी फोन झाला या. काय ती मंदिरात येणारे बिव्हाच्या पाया पडायला. मग काय तुला उगाच आणलाय व्हय आम्ही इथं. मंदिरातच गाठ आणि हो दे बिव्हाच्या साक्षीने चांग भलं एकदा तुझ्या प्रेमाचं. पण अरे मला भ्या वाटतं यार पण. बेचं नाही भाजीना काय? नाव. तू जा रे बाबा, तू घरी जा, मला भ्या वाटतंय आणि मी कसं बोलू. अरे बावळा बिवळा टेका नाही, काय नाही, मी तू? काय म्हणतो तुम्ही दोघ जण जावा ना तिला माझा निरोप द्या. आमिरचं असं मत आहे म्हणायचं तुझा लय जीव आहे. यायला का म्हणजे प्रेम तो करायचं आणि निरोप आणि आली मत नाही. आम्ही मांडायची का तुझी? नाही नाही म्हणजे लग्न करायचं असल्यावर घरचीच आई बापच जातात की पोरगी पसंत करायला. तिथं ती बी प्रपोजच झाला की. तसं नसतं. आधी दोघाची बातचीत झाली पाहिजे, आधी दोघाचं ठरलं पाहिजे रो. आधी एकमेकाला दोघं आवडत का हे कळलं तू मागं पाहिजे. सर नको, तू डायरेक्ट जा. ऐक आता तू पुढे direct सरणार आहे मी. हा चला. आणि ऐक हा. पुढे जा आणि रेड्याचं हृदय करून बोल. ए म्हणा पोरे, ए मी प्रेम करतो तुझ्यावर, हो तरी ओके. म्हण नाही तर नाही तरी म्हण. अरे बवळत आहे का काय तू तसं डायरेक्ट म्हणल्यावर पळून जाईल किती राग राग. ए, तू ग बस. ये पोरे न ये पोरे तसं नाही काहीतरी हातात घेऊन जा. होय ना. हा. आयो. हा. म्हणायचं पर गुलाब शीतल, गुलाब आणायला पाहिजे होतं का मी. असू दे आता काही नसलं तरी नसू दे. योग तुला सांगतो टेक्निक. शीतल तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना. आणि शांत चित्ताने बोलायचं कसं तिला बी भारी वाटलं पाहिजे. आता बघा ऐकाय की बी तुम्ही. बघा की ती जरी रागावली तरी डायरेक्ट तू- तिला आयला बी म्हणत असतो मी. विषय काय direct खटका. हे नानाचं नको काय ऐकू. हे नाना काय करतोय, बोलतोय का मी डोळे मारतोय. असू दे. डोळा करायचं नाही नाही मी तसं डोळा कर. मारला चालू कर तिला. डोळा मार की हळूच मारायचं असं. असं कर हाय ना कसं? तुझा बी माझ्यावर जीव आहे ना म्हणायचं. ही यार हे नालायक ही मार बसवल. ए मार नाही बसत. तुला माहितीये का ज्या वेळेस आवड असते का नाही तिथं डोळा बी चालतो. चला बरं, चला लवकर चला आपल्याला जायचं देवळा पैसे. चला लवकर. तुमच्या माझ्या बापाने डोळं मारलं होतं प्रेमात. लाबाड कुठल्या अवलाद. आला तू. तू इथं हो कशाला आलाय? तुला एक बोलायचं होतं. आणि तू परत आला का? अगं थोडंसं काम होतं तुझ्याकडे. काय काम होतं?
तू रागवणार नाही ना? काय काम होतं? ऐक ना, माझं तुझ्या वय ना लय प्रेम आहे. आय लव्ह यू. काय अवतार केला ही? तसला फेरीवाला दिसतोय आणि असं प्रपोज करतात का? काय अरे आमिर, तुला प्रपोज करायची तरी माहिती का? असं येतात इन शर्ट करून लहानपणासारखं शीतल आय लव्ह यू असं असतं का? मी तुला फायनल सांगते, तुला असं वाटलं का की तू असं एवढा टकाटक आल्यानंतर मी तुझं इम्प्रेस होईल? माझं तुझ्यावर काल पण प्रेम नव्हतं आणि आज पण प्रेम नाहीये. काय माझं तुझ्यावर काल पण प्रेम नव्हतं आणि आज पण प्रेम नाहीये. माझं तुझ्यावर काल पण प्रेम नव्हतं आणि आज पण प्रेम नाहीये. माझं तुझ्यावर काल पण प्रेम नव्हतं आणि आज पण प्रेम नाहीये. अमऱ्या, काय म्हणली मावशी? का ना, तिचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. तर आयल्या ह्या मावशीच्या कशाची एवढी मस्ती आली या? बघतोस तिच्याकडे? अरे बघतो कुठं? मग काय तिच्या पाया पडू होय? अरे येड्या, ती पुरीची जात या. पुरीच्या जातीला काय बघतो काय बोलतो तिला? तसं बोलायचं नसतं. मग पुरी जातीने आधी कशाला नादी लावावं? हा, असल हीच आपलं नळपाटनं चुकलं असेल काहीतरी बोलाय बिलाय, त्यामुळे तिनं पोस्टपॉन्ड केलं असेल. पोस्टपॉन्ड देण्यात ठेव. कशाचं पोस्टपॉन्ड? तुमच्यासारख्या नालायक माणसांना नादी लागला. असं बोलन तसं बोलन. अरे तू आता काय बोललाय मला काय माहिती? आपण बोललाय असं बोलला असता का नाही? कामच झालं असतं. आणि तू काय असलं म्हणाव घेऊ नको. नाही राव ना असं नव्हतं. माझ्या मित्राला असं नव्हतं, मावशी नाही नव्हतं म्हणा. अरे ऐक, आपण आपल्या पद्धतीनं हँडल करू. कसं करायचं काय करायचं ते डोक्यानं चालू जरा व्हायचं आपण. अजिबात काय बोलू नको. चल. तसं नाही राव नाना, पण आमिरच्या डोळ्यात पाणी नाही मला बघू वाटत. अरे तू टेन्शन घेऊ नको लागा, तू रडू नको. तर गाणारा काय आपण बघू. मी आहे ना, मी जिथं आहे का मी येऊया. चल. नमस्कार वहिनी. नमस्कार, काय म्हणताय? काय चाललंय? काय नाही, चालले इकडं गावात. गावात? हा. कुठं आपल्या गावात? हो. बरोबर. का काय विशेष? काय नाही, दळण आणायला चालले होते. होय. हा. बर. मी काय म्हणतोय वहिनी, हा. अहो एकदा तुम्ही चेहऱ्याचं ते फेशियल बिशियल करून घ्या की. कालच करून घेतले. काल? हो. अयो, आणि मग ती काय डाग सुद्धा निघलं नाही तर वहिनी. मस्त खर्च करून चांगलं करून घेतलंय. अव कशाला मग खर्च करायचा कोण आणतो? आता माझी मी होणी नाही वय. हा. अहो लय भारी फेशियल बिशियल असं जे करतोय कोण आहे नुसतं, म्हणजे चेहरा इतका मस्त दिसतोय की नाही झाली. हो काय तुम्हाला सांगायचंय राव, दुसऱ्याकडे झाले आहे म्हणजे आमच्या मिवणीकडे यायचं नाही वय. पण आधी काय माहित, मग मी आले असते ना तिकडच. म्हणजे तुम्हाला माहितच नाही वय? नाही माहिती. आता कमाल झाली. आमची मिवणी बी अशी एक नाही, मुख्याचं स्वांग घेते नुसतं. कधी कुणाला काय बोलायचं नाही काय नाही, तिला तर काय कळतच नाही. पण मी काय म्हणते या, हा. येत आहे मग घरी? आता कशाला, आता कालच केले मी. अहो बघा की, आता ही केलेलं आणि माझ्या मिहुनीनं केलं, बघा कसला फरक पडतो यावं. बघा तर तुम्ही एकदा तुम्ही ट्राय करा. ही सगळं हे डोळ्याखालचं डाग बिग, अहो असं नुसतं गोरं पानच दिसतंय माणूस नुसतं. काय हवं काय आता तुम्हाला सांगायचंय. चला तुम्ही. नाही नको, मी येईल, परतच येईल. मला उशीर झालाय, मी नंतर येईल. अहो ऐका की तर, अहो तुम्हाला काय पैसे बिसे द्यायचं ते वहिनी सांगा बरं. तुम्ही राव, मी आपलं माणूस आहे म्हणून म्हणतोय. हो का, रुपया बी देऊ नका तुम्ही. मी कशासाठी या आईला गावाची सेवा करायची संधी तर मिळेल मला. बरं, आता तुम्ही म्हणताय तर येते. मला तर लय काम आहे माझ्या माग. आता तुम्ही म्हणताय म्हणून येते नाना मग. अहो माणसाच्या माग सगळ्याच्याच माग काम आहे ती. पण तुम्ही जर माझ्या मिहुनीच्या हातचं जर केलं ना, अहो तिला शिक्षणाला किती पैसे मी घालावले होते या. होय ना? मग आणि आपला फायदा करून घ्यायचा आपल्या गावातल्या माणसांचा. बरं चांगलं करेल ना पण ती. अहो तुम्ही परत म्हणसाल खरंच भाजी नानाची मिहुनी अख्ख्या गावात नाव काढचाल. तुम्ही चला तर. चला मग चला, कळेल एकदा तुम्हाला. करून बघते मग. चला. हा चला या वहिनी, या की. हे सोना काय? बस तिकडं. वहिनी आले ते. थांबा, ठेवू दे हे मी. हा या की वहिनी, बसा. हो का वहिनी, ही मशीन हा. 2 लाखाला घेतली ती दिवशी. होय. मग काय तर
अहो ह्या मशनी हे काय खाली 2-3 आहे त्या, अजून 4-5 मशनी आहे त्या. अहो जवळजवळ 10 लाख रुपये गेलं मशनीलाच. ह्या मशनी हा ही मशीन 2 लाखाला. बारामती 300 रुपयाला मिळतात. कुठली ही? हा भले काय राव सांगताय, ही मशीन कुठून आणली हो का? अमेरिका. हा ह्या का किंमत 2,86,000. 86,000 आपल्याला डिस्काउंट दिला या, आणि 2 लाखाला बसली ही डायरेक्ट आपल्याला. ते 300 ला 300 लिहिलंय का इथं? पाया पडू का तुमच्या? ही 300 मिली, त्याचं ते व्हॅल्यूम असते, व्हॅल्यूम ते 300 मिली लिहिलंय, मिली. वाचा घ्यावं. बरं असं द्याय का की मला पण जास्त काम आहे घरी, माझं पटकन करायला. बरं बरं चालतंय की. सोना तू आता मोकळीच आहे ना निवांत? हा मोकळीच आहे. बरं ऐक की, ह्या वहिनी आपल्या घरातल्या आहेत त्या, घरातल्या असल्यासारख्या जवळच्या आहेत त्या, आणि महत्वाचं म्हणजे वारडातल्या बी आहेत त्या. ह्यांना असा चेहरा धुवून काढक नाही, ह्यांचा असा ग्लो आला पाहिजे, असा ग्लो आला पाहिजे. अजून 10 वर्ष पुढे म्हणल्या पाहिजे त्या बाजींनालाच मतदान, दुसऱ्या कुणाला नाही. अहो दाजी, तुमच्या वार्डातल्या बायकांचं फेशियल करून करून आहे ना जवळ 8 दिवसात मी पोतभर मळ काढलाय. का असू दे, पण तसं म्हणायचं नसतं, येड्यावानी बोलू नाही तसं. आता काय कर, ह्यांचा करून घे मस्त पैकी. अहो करायचं काय नाही, पण सगळे प्रोडक्ट संपलंय. प्रोडक्ट म्हणजे ते काय ते सामान लागतं फेशियलला, ते सगळं म्हणजे संपलंय. काय काय असतं? तुम्हाला काय आता सांगू, काय काय सांगू? अगं म्हणजे काय पावडर बिवडर असते का? स्क्रब ते सगळं संपलंय. होय. मग ऐक की, बेसन पीठ आहे का? हाय की बेसन? बेसन पीठ लाव की, काय कळतंय ह्यांना तमा? हा लावून द्यायचं करून व्यवस्थित. हा हाय. काय बेसन पीठ? हा? बेसन पीठ लावायचं? नाही करते की, कर चांगलं. हा हा बेसन पीठ म्हणलं लावायचं, आम्हाला काही कळत नाही का? आवा म्हणजे मी नाही तसं काय म्हणलो. आता ती काय ती म्हणत होती, ती म्हणली प्रोडक्ट अजून संपत आलंय, एकच राहिलंय, आता म्हणलं घे करून तेवढ्या बी. असं म्हणलो मी, म्हणजे बाकी नाही काय माझं. तेच म्हणलं आम्हाला काही काम धंदा नाहीत का, आम्ही काम ठेवून आलो इकडे, तुम्ही बळच वडून आणले एकतर. माझे मी चालली होती ना तिकडं. अहो वहिनी, तुम्ही आपल्या घरातले म्हणून म्हणलं, पण आता काय झालं, ऐन टायमाला ती प्रोडक्ट संपलं म्हणती. मग आता म्हणलं करून काहीतरी घेत दिलं पाहिजे की तुम्हाला. हो पण तसं काय बेसन पीठ लावा म्हणताय तुम्ही, आम्हाला काही काम धंदा नाहीत का? मी चांगली गावात चालले, तुम्ही बळच वडून आणले ना, आता म्हणताय बेसन पीठ लावा. अहो हाय बराबर आहे, पण आता काय झालं आता मलाच माहित नाही. अहो मतदानाचं तेवढं आता तुम्हाला विसरू. मतदान नाही काय नाही, घरच्याला पण सांगणार आहे 10 वर्ष तरी ह्यांना मतदान करू नका. अहो तसं असतं वय वहिनी. अहो ऐका की वहिनी, अहो उद्या आला तरी तुमचं काय लक्ष सोना. काय झालं आता, माझं काय चुकलं सांगा बरं तुम्ही? प्रोडक्ट संपले. काय अगं सोना, कालच तुला सगळं ती प्रोडक्ट का काय सगळं डबन फिबन ती पावडरीन हिनं आणून दिली, आणि तू म्हणती संपलं. रोज तुम्ही 20-20, 30-30 बायका घेऊन येताय, आणि मी दिवसभर तेवढंच करत बसू का? अगं मग शिकली ती शिकली, आणि तुझं प्रॅक्टिस होत नाही का? असली प्रॅक्टिस एवढी? अगं मग माणसं तरी अशी येते ती का? सांग बरं मला. तो माझी आबरू घालावली माहित आहे का? आणि मतदान महत्वाचं म्हणजे ह्यांच्या घरात किती मतदान आहे माहित आहे का? वहिनीच्या 22 मतदान आहे सगळं मिळून. हा त्यांचं चुलत दीर ही सगळं, आणि ह्या मी नाही त्या वहिनी माहित आहे का, ह्या सांगते तीच पूर्व दिशा होती, म्हणून यांना गोड बोलून आणलं होतं, तर तो तर सगळा घाणाच केला माझा. काय गोड बोलायचं, फुकट भेटल्यावर सगळे येतातच असे. अगं पण तुला काय करायचंय? फुकाट भेटू नाही तर काय, तुला मी प्रोडक्ट आणून देतोय का नाही? तुला काय फक्त हाताचं कष्ट या, काय करायचंय तुला? आणि एक महत्वाचं सांगू का? काय? त्या वहिनी येते ना, त्या सगळ्या महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत त्या, माहित आहे का? सगळ्या महिला त्यांचं ऐकतात. फुकट म्हणलं की अशीच रांग लागते बायकांची, तुम्हाला काय कळत नाही दाजी? अगं पण तुला काय फरक पडतोय? मी सगळं आणून देतोय का नाही? सांग बरं. आणून द्यायचा काही प्रश्न नाही, पण माझ्या हाताचा विचार केला का तुम्ही? ते सगळ्या बायकांचं करायचं, घरातलं पण मलाच करायला लागते. मला आता काय सांगू नका, पहिलं डॉक्टरकडे घेऊन चला. कुठं डॉक्टरकडं? माझ्या हात दुखायला लागले. काय झालं तुझ्या हाताला? असं दिसतं का दाखवून दुखलेलं? अगं काय त्याला तवा व्हायचा आहार बिहार चांगला खायचा घरी, आणि हाताला काय होतंय कुणाला? माझ्या आबरू घालावली तो. आता अजिबात परत कुणाला घेऊन येऊ नका. होय वैशू, लका ती तुझी मैत्रीण काय यार आहे का काय ग? का काय झालं? अगं त्या मावशीला थोडी अक्कल पाहिजे होती. एवढा आमिर तिच्या माग नुसता येडा पिसा झालाय. हा आणि लका त्या आमिरला का फट्ट्या मारून निघून गेली. तुम्हाला माहितीये का, तिचं पण खरंच प्रेम आहे आमिर भाऊजींवर, पण तिचा असा प्लॅन आहे की आमिर भाऊजींना तरसवायचं. काय बोलतोय? हो मावशीचं बी आमिरवर प्रेम आहे होय? हो, तिने मला दुपारीच सांगितलं. आणि मग मी हे किती वेळा त्याला समजून सांगतोय आमिरला, अगं मी मावशीच्या डोळ्यात ना आमिरसाठी लय प्रेम बघितलं या. हा कट टू कट असं नदीसारखं भरलेलं. हो ना. हो. आणि पण होय
पण ती तशी का करते आकारल्या गत? हा तिला काय गुरगुर येत आहे काय? तिला राग आलाय आमिर भाऊजींचा, ते खूप बोलले ना तिला. अगं आमऱ्याला मोकळ्या मनाचा आहे, त्याला काळजी वाटते म्हणून ती बोलतो तिला, माहितीये का? पण तिला काय वाटतं, ह्यो मला जाचच करतोय, ह्यो मला जाचच करतोय. पण तिला सांग, अरे ज्याला काळजी वाटते ना तोच माणूस आपल्याला असा बोलत असतो, त्याला काळजी वाटते, त्याच्या काय मनात काही तिच्याविषयी शंका नसती, संशय नसतो, पण त्याला काळजी वाटते की बाबा कसं आहे आजकालचा समाज तू बघते ना, पोरींना कशी पोरं गुलावतात. हा ह्याच्यामुळे त्याला सारखी काळजी वाटत तिची. आता ती मावशी त्याला आगावची तिला घसक्यानी. अहो ती मुद्दाम करते, मला कालच बोलली ती की मुद्दाम करते म्हणून. असं आहे वय. बर तू एक काम कर, हा. तू काय कर आता, तू जा, तिला काहीच बोलू नको बर का, मला काय सांगितलंय असं म्हणून. हा आणि मी तुला फोन करतो. हा? मस्त एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात. काय बरोबर plan आहे? अगं आता आपलं कसं दोघाचं जुळलंय, हा. आपलं कसं लग्न होणार आहे, तसं देऊ की आपण त्या दोघाचं जुळवून बार उडवून. हा आणि 2 जीवांना जर एकत्र आणलं ना, त्यासारखं पुण्य नाही बर का, स्वर्गात जागा मिळते माझ्या बर. तुमच्यावर मग म्हणजे तू नरकात जाशील, मी स्वर्गात जाईल. हा आपण दोघं सोबत. हा त्यासाठी पुण्य करायचं, 2 जीवांना कसं. चालतंय. तुझी आई कुठे आहे? आई गेली गावाला. तिला म्हणा येऊच नको आता अजिबात. हा बरं. बरं झालं की आई गेली दुरी, आपण दोघंच घरी. बर मी काय करतो माहिती का, संध्याकाळी तुला पनीर 1 नंबर बनवा येतं. संध्याकाळी मस्त पनीर बिनीर बनव आणि हळूच खिडकीतनं डबा देतो, त्या डब्या बिब्यात भाजी फुल भर आणि मला दे. हा आणि त्याच्याबरोबर मसाले भात बी बनव चांगला, मला फार आवडतो तुझ्या हातचा बर का. हो चालते, बनवते. कोणी काय नाही नाही. बर ऐक, काय झाले आता, आम्ही बी लवकर लागणार तारीख काढतोय. तुझा लवकर, मावशीला काय बोलू नको फक्त. हा मी तू संध्याकाळ तुला भेटायला आणि फोन करत राहा. हा हो चालते. चालते. बाय बाय, काळजी घे. हा बाय. आणि ऐक की, सुंदर दिसती या. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. थँक्यू. मला भारी वाटतं तू आय लव्ह यू म्हणली का नाही, माझ्या हृदयात तरंग 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 नुसतं गिटारच वाजते. चालते, बाद झाली चेष्टा, जाते मी. चेष्टा? तुला चेष्टा दिसतोय. आय एम रिअली लव्ह यू. आय नो. बाय. थँक्यू. हिरोईन कुठं गायब आहे? सकाळपासून फोन लावते, बिझी. जरा कमी बोलत जा की फोनवर. अगं गणेशांचा फोन आलता, तुला माहिती ना आता आमच्या लग्नाचं चाललंय बघायचं. ते तर चालूच आहे, मग एवढं बिझी? मग तेच आम्ही पत्रिका दाखवायला गेलतो. मग जुळली का पत्रिका? हो. किती गुण जुळले? 36. अगो बाई एवढे? चांगलंय. बरं ऐक ना, तुला एक गुड न्यूज द्यायची. कसली गुड न्यूज? अगं आमच्या लग्नामध्येच नाही का आमिर भाऊजींचं लग्न उरकून घ्यायचंय. त्यांच्या लग्नाचा काय संबंध? त्यांच्या लग्नाचं म्हणजे तुला माहित नाही? काय झालं? गणेश आहेत ना, त्यांच्या मामाची मुलगी आली आणि ती आमिर भाऊजींना खूप आवडली. त्यांच्या मामाच्या मुलीचा आणि आमिरचा काय संबंध? ती तिकडं ही इकडं. अगं ती सुट्टीला आली. मग सुट्टीला आली म्हणून डायरेक्ट लग्नच करायचं होय? हा तिला पण खूप आवडलं आमिर भाऊजी. गप्पा बस, चेष्टा करू नको वैष्णवी. अगं खरंच. तुला माहिती आहे आमिर बद्दल मला काय वाटतं काय नाही ते, प्लीज असं बोलू नकोस. अगं पण तू तुझे इमोशन दाखवले ना आमिर भाऊजींना, मग त्यांना असं वाटलं की तुझं प्रेमच नाही त्यांच्यावर. अगं पण असं कसं शक्य आहे? तू एवढं इझिली कसं काय म्हणते त्यांच्या डायरेक्ट लग्नातच? अगं हो, आता आमिर भाऊजी पण तयार झालेत, मी काय करू त्याला? आणि मी त्यांच्यामध्ये नाही ना पडू शकत. तू का नाराज झाली? नाही काय. का नाराज झाली सांग. तू एवढं असं बोलल्यानंतर वाईट वाटणारच ना. तुला मी त्या दिवशी सगळं सांगितलं की मी फक्त बोलते, पण असं काही नाहीये माझ्या मनामध्ये की त्यांचा मला राग अजिबात येत नाही. मला वाटतं त्यांच्याबद्दल फिलिंग्स, पण मला नाही एक्सप्लेन करता येत. तुला एक खरं सांगू शीतल, तू तुझं प्रेम नाही दाखवलं म्हणून आमिर भाऊजीने हा निर्णय घेतला आणि ते पण खूप दुःखी झालते. बरं ते जाऊ दे, लग्नाला ये बरं का. माझ्या नाही आली तरी आमिर भाऊजीचं नक्की ये, कलवरी म्हणून. जाऊ का? बाय. खाली उतर, पहिला उतर खाली. खाली नाही आहे गावातली एक पोरगी. काय चाललंय तुझं? कुठं चाललाय तू? अरे पण मी कुठं चाललोय, मी कुठं पिझ्झा आहे, तुला काय घेणं ते नाही. तुला काय घेणं ते नाही म्हणजे? तू काय विचारते मला कुठं चाललंय आणि काय चाललंय? ही का ती गणेशच्या मामाची मुलगी?
गणेशच्या मामाची पोरगी नाही ती माझी होणारी बायको आहे. आमिर मी अजिबात चेष्टेच्या मूड मध्ये नाही बरं का, प्लीज चेष्टा करू नको. जे काय असेल ना ते खरं खरं बोल. अरे तुझी चेष्टा करा, तू काय माझी मेहुणी आहे का? कोण आहे तू? हा असं कसं बोलतोय रे तू? आणि हिला घेऊनच कस काय तू फिरू शकतो? म्हणजे होणाऱ्या बायकोला कोण घेऊन फिरू शकत नाही का? गप्प बसा, परत सारखं सारखं बोलू नको ते. बघ आता तुझ्या नवऱ्याला कशी बोलते तू, कशी काय ऐकून घेती? ए तू कोण आहेस ग? तुझा काही संबंध नाही बोला, तू शांत बस. ऐका चला आपण आपल्याला सिनेमा बघायला अरे अशी कशी बोलते तुला? एक्सक्यूज मी चला, हे कसली पद्धत आहे बोलायची? कशाला मध्ये आली आहे? तू कोण आहेस? तू शांत बस, तुझ्याशी बोलत नाही मी, त्याच्याशी बोलते. अरे पण तो माझा नवरा आहे. तो तू तुझा मध्ये आली आहेस, तू मध्ये आली आहेस, समजलं? तेव्हा माझा नवरा आहे. हो चला दाजी, मला सिनेमा बघायचा आहे, उशीर होतोय हो खूप. चल, चला. लय उशीर जायचे. आमिर थांब, तू जाऊ नको अजिबात. का? अरे तू लगेच कस काय चाललाय? तू थांबा, माझं डोकं खाऊ नको. तुला माहितीये माझा राग कसा आहे ते. कोण आहे दाजी ही? कोण गावातली इडी पोरगी? तू बस. येडी पोरगी, तुमच्याशी का बोलते नीट बोला. आता गावात कोण माझ्या संग? सगळं अख्खं गाव माझ्या संग बोलतो. तू बस की. पण ते एवढी हक्काने कशी बोलती? कोण आहे ही बावळट मुलगी? एवढं कस काय रे? मी लय चांगलं सांगत होते आमिर तुला, खरंच. तो चांगलाच आहे. हा, मी तो चांगलाच आहे. मी मध्ये तुझ्याशी तू आली बोलत आहे. नाहीये, तू माझ्याशी हो, बोलू चला, नको. असल्या खूप मुली येतात. जाऊ दे, आपला वेळ आहे का? आमिर तू जाऊ नको, थांब. मध्ये तर खूप अशा मुली असतात की मुलांच्या मागे लागतात. काय झालंय माहितीये का? पिक्चरला जायचंय. पिक्चरला गेलो की तिकडे आईस्क्रीम खायला जाऊ. हो चला की. बर बर, तुझा आईस्क्रीम पिक्चर सगळं काढते मी, तू जा आता. बाय बाय. जा. बाय. बघितलं ना कशी मावशी गुडघ्यावर आली या. आमिरच्या मागच पळायला लागली होती. अरे आमिर, अरे आमिर. आमिरने भाव दिला ना अजिबात तिला. अहो ती माझ्यापाशी रडत होती. रडत होती ना. अगं तिला म्हणा तर तुला रडण्याशिवाय पर्यायच नाही. हा जेव्हा आमिर तिच्या मागं लागला होता तेव्हा ही पुढं आणि आमिर तिच्या मागं. आता ही आमिरच्या मागं पळती आणि आमिर तिच्या पुढं पळतोय. भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं. आग आहे का नाही? उठ पहाड के नीचे. हा तिला जरा समजून सांग. म्हणा असं नसतं. आता ही गेली संधी म्हणाव, पण परत दुसऱ्यांदा संधी मिळाली असं करू नको म्हणाव. दुसऱ्या पोराला असं ताप देऊ नको. हा तिला मी सांगितले आणि म्हणलं लग्नाला पण ये. ये म्हणली ना, असंच कुचकं बोलायचं. आणि तुला खरं सांगू का, मावशी जरा आगावच आहे. तू काय बी म्हण, आलं का लक्षात? मावशीला ॲटिट्यूड लय ॲटिट्यूड मावशीला. ॲटिट्यूड मग तिला काय माहिती का, बोलायची समज नाही. आलं लक्षात? कसलं तिला बोलायचं नॉलेज नाही. हा माणसाला फट्यावर मारती हा आणि निघून जाते. तिला घेऊन देणंच नाही. तू म्हणते ती रडत होती, खरं रडत होती वय. मला मावशीचं वाईट बी लय वाटतं. गरीब आहे ग, मला सगळ्याची माहिती. पण असू दे, लय 72 खोडीची आहे मावशी बी. हा रडू दे बाई, तिला बी अक्कल येईल म्हणजे. हा बरं, तू काय कर माहिती का, तू लिपस्टिक लय लावत जाऊ नको. का बरं? अगं लिपस्टिक खाताना ही पोटात जाती आणि मग माणसाच्या पोटात मोठी गाठ होती आणि मग माणूस लय लवकर मरतो. मग मी तुमच्यासाठीच लावते का नाही? मग माझ्यासाठी जगायचं म्हणल्या नको लावू. माझ्यासाठी तर अजिबात लावू नको. अगं बिना लिपस्टिकचं सुद्धा तुझं होट किती लाल आहेत नुसतं. आले का लक्षात? कशा लाल कशाचं माहिती का, डाळिंबागत लाल आहेत. आले का लक्षात? हा आणि सारखा ह्यो लाल का ड्रेस घालते या. मला भेटा येत असताना दुसरा बी ड्रेस घालून येत जा की. तुम्हाला आवडतो ना हा ड्रेस? अगं मला आवडतो, पण लाल म्हणजे डेंजर, धोका. आणि धोका बघितला की माझं तर दुचकीच भरती माझ्या मनात. का चुकतो काय? ठोका चुकतो म्हणजे लय बेकार. बरं तू जा आणि मावशीला जरा आधार दे. तिला सध्याला आता आधाराची गरज आहे तिला. आले का लक्षात? चालतं, जाऊ का मग मी? हा आणि अशीच वर भेटा ये जा मध्ये आधी. हा चालते. जाऊ का मग? हो आणि संध्याकाळी लिटरभर दूध पोच करतो घरी. चालते. ज्यांच्या धारा काढा जातोय ना त्यांना रोजच्या 2 लिटरची बोली आहे. होय. लिटर मला घरी लागते, लिटरभर तुला देतो आणून. हा असं बी तुमच्या घरी कुठं दूध येतावा? म्हशी आहेत ना खूप. हे म्हशी सगळ्या आटकुळ्या आहेत. मसरा दूध पिऊ नको, बुद्धी जड येते. हा जाऊ का? चालते. चला. 1 मिनिट थांब ग, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. हे काय ग तुझं? इकडे तू. हे काय ग तुझं? का ग माग येते तू सारखं आमच्या? तुला असं वाटत नाही का तू जास्त बोलते मी ऐकून घेते म्हणून? काय जास्त बोलते? मी त्याची होणारी बायको आहे. तोंड बघ आरशात, होणारा तू नवरा आहे. तुझं तोंड बघ आरशात. तू कोण कुठून आलेली? बरं आली तू, काना मागून आली, तिकड झाली, लागली मला सांगायला कुठून आली म्हणून. अगं तू कोण आहेस? एवढं बडबड करतेस. कोण आहे तू? कोण आहे तू त्याची? पहिली गोष्ट तू त्याला जाऊन विचार मी कोण आहे त्याची. ती कळलं ना? तू जास्त बघ करायची तो नाही. बोलला मी नाही ओळखत. तू त्याला नीट विचार की शीतल कोण आहे म्हणून. कळलं ना? विचारलं त्याला. हो. तो बोलला मी नाही ओळखत. कोण आहे तू? अख्ख्या गावाला माहिती आमिर आणि मी कोण आहे ती. त्यामुळे तू मध्ये यायचं नाही, आता सांगते तुला. आणि ऐक, पुढचं ऐक, आमिर फक्त माझा आहे. कळलं ना? तू जर मध्ये आले ना तुला आडवी करून टाकल. झालं? हो झालं? झालं. बोल तू. हे बघ, मला काय त्याचं घेणं देणं नाही की अख्ख्या गावाला माहितीये की काय माहितीये ती. मी तुला तोंडाने नीट सांगतेय.
ऐकलं तर ठीक, नाही तर माझं सरकलं तर माझं मी बघते काय करायचंय ते. बघशील ना हा बघते. मी त्याला लागले फोनच करते, शांतपणे खूप शिकवायला नाटक मला, झालं आता बघशील तुझं. ना. हॅलो, अहो दाजी कुठे तुम्ही? इकडे या ना मंदिराजवळ. ती पोरगी कोण आहे ना त्या दिवशीची, ती बावळट कुठली, ती माझ्या मागे नीट मागे बोल, येतीये. ए तू शांत बस, लवकर या तुम्ही इथे. हा येतात ते, थांब. येऊ दे की त्याला पण ते ना सांगते. मला त्यांच्याकडे पण बघायचंय काय डाळ शिजतंय कुठं त्यांचं. अजून कसं आहे ना तुझा आमिर का, करू मी फोन त्याला? करू नको, येतोय तो, दम काढ थोडं. बघा काय रे धनू, कशाला फोन केलता? हे काय नाटक लावलंय? कसलं? मी कुठे जाईल तिकडे माग माग, तिकडं काल चाललो होतो तिकडे माग, मंदिरात आले तिकडे माग. कोण कोण? हा ती मुलगी ही कोण आहे? मी कोण काय म्हणतोय, मी फिरते, मी तुला माहित नाही का मी मागं फिरती ती? शीतल, तुला माहिती आहे ना आता आमच्या दोघांचं लग्न ठरले, काय अडगत करते ग तू? तू असं कसं बोलतोय, लग्न ठरलंय आम्ही? कसं म्हणजे? तू काय डोक्यावर बिकळ पडलाय का? आणि ही कुठनं घेऊन आलाय हिला, मला साऱ्या गावात मिरवतोय आणि मला म्हणतोय हिच्यावर लग्न करणार आहे ही म्हणून. माझी मिळून ए, आहे. आमचं लग्न ठरलंय, हा. समजलं ना? तू 2 मिनिटं शांत बस. आवाज वर तू करून शांत बोलू बस, तू नको. बोल माझ्याशी. तिला सांग असं, तुला माहिती माझा स्वभाव कसा अगं आहे. ती माझी आता होणारी बायको आहे, तिला कसं आवडल? थोबडच पुढील बघ. का? का कोण म्हणजे? आहे? कोण आहे? एवढ्या हक्काने कशी बोलती तुम्हाला? ए तू शांत बस गावाने, ऐक ऐक. आता जर वाढीवपणाने बोलला ना, कान उघडे ठेवून ऐक. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्या बरोबरच लग्न करणार आहे, कळलं ना? आणि तू बी कान उघडे ठेवून ऐक. मग त्या दिवशी तुला बोललो तू होतो. शांत बस. काय अहो दाजी हे कोण मावशे, आहे? हे मावशे, का म्हणते तू? हा? का म्हणतो आमच्या दोस्ताच्या माग हात धुवून लागली या? विचारा की तुमच्या दोस्ताला. काय? थांब धनू, ती पोरगी जरा आगाव आहे. तू तू तर मग तिकडे तिकडे तिचं बघा आगाव ती बी लय डेंजर आहे, तिला बी बॅक बेल्ट मिळाला. मला काही घेणं देणं नाही, ती डेंजर असू नाही तर तिकडे कराटे चॅम्पियन असू, मला काय करायचंय? अरे जो काय रे ए, तू गप्प बस. ए तू त्याला हात लावायचा नाही. धनू थोडं ऐसता. अगं आपलं ठरलंय का नाही? हा, थोडं दम आहे. तिला नीट सांगा. हो बरोबर सांगतो. हे वैशू, तुझ्या मावशीला समजून सांग की. शीतल ऐक ना, शांत हो. वैष्णवी तुला सगळं माहितीये, मी तुला सगळं सांगितलं होतं की नाही? काय नाटक लावलं ह्यांनी, काय पोरगे घेऊन फिरतायत, काय करतायत? हा? ह्यांना एवढं, एक मिनिट थांबा, तुम्ही काहीच बोलू नका. मी रागाने बोलते याचा अर्थ असा आहे का की मला ह्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही? हा? काय पिक्चरला घेऊन जातायत, काय बायको म्हणतात, जरा पण काही वाटत नाही का तुम्हाला? त्या दिवशी तुला मी विचारायला आलतो त्यावेळेस तू का म्हणली नाही? पण जरा समजून घे जा ना, तू असं काय करतोय? जरा माणसाला समजून घे, ते ओरडताय त्याच्या पाठीमागे जरा हे तू समजून घे. मी इतक्या दिवस तू मला समजून घेतलंस का ग? आमऱ्या काही मावशी रडायच लागली का? शीतल, शीतल शांत हो. मी आताच सांगितलंय, माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे अहो, अगं- पण मला नाही एक्सप्लेन करता येत, मी काय करू त्याला? मग तुला बी इतक्या दिवस मी तेच सांगत होतो शीतल, माझं पण तुझ्यावर खरं प्रेम आहे. हा, आणि कायमस्वरूपी ही मॉडेल कशाला आणलेली, मला जळवायला आणलेली का? अहो तुम्हाला जावायचं आणली होती मावशीबाई. अहो ही माझ्या मामाची पोरगी आहे आणि तुम्ही आमिरला भाव द्याय ना, त्याला जळवत होता म्हणून आम्ही आणि वैष्णवी मिळून प्लॅन केलता तुमच्या दोघाला एकत्र आणायचा. करत होतो आम्ही. काय चेष्टा करत होता? तुला काहीच वाटलं नाही का रे एवढे सगळे नाटक करताना? मला किती वाईट वाटलं ती माझ्या जीवाला माहितीये, कळलं का? म्हणून गाडीवर गेला तिच्या सोबत बसून. आम्ही चेष्टा करत होतो. हे आता तुम्ही काय झाले तर तुम्ही मिटवा आता, नाहीतर माझे होईल सगळं. मावशीबाई घर का भूला शाम को लौट के आए तो उससे भूला नहीं कहीं. वैष्णवी तू पण यांच्यात सामील झाली का? जाऊ दे, माझी बरं झालं, प्रेमासाठीच झाली. बरं झालं ते आले. पण ती माझी मैत्रीण आहे ना, तिने तरी मला नाही ना असं करायला पाहिजे. मैत्रिणीनं आम्ही आपण असं प्लॅनिंग केलं म्हणूनच हे सगळं बाहेर निघलं ना. हा अगं नाही तर तिचं तू कधीतरी already- बोलली होती का तुझं माझ्यावर प्रेम आहे? आणि ऑलरेडी हे गप्प बस. ठरलंय. हा शीतल तुझ्या प्रेमासाठीच केलंय मी. बर ऐक की, आमिर आता तुम्ही दोघं ना गुलू गुलू गप्पा मारा. आता आम्ही तिघं इथनं आउट होतो. बरं का ना? जा. आणि ऐक ना, सॉरी आम्ही जर काय बोलले असेल तर, हा मूर्ख आहे, ह्यानी मला बोलायला पाहिजे होतं. हा मी मूर्ख आहे, तुला शान आहे ग? आता परत चालू करू नाही नको. नाही मी मूर्ख आहे, तू शान आहे. चला बाबा हे हा? भांडण तू लागायचं. परत चालू करू नको. काय परत चालू करू नको म्हणजे तूच प्रत्येक वेळेस चालू करते आणि मला परत शिकवती का? तुला लाज नाही वाटली का तिला घेऊन फिरताना? अगं तुला लाज वाटली पाहिजे होती, तुला कळलं पाहिजे होती. मी पण येते आता उद्या एक पोरग घेऊन, मग तुला कसं अरे वाटतं? येऊन तर बघ मग तुला दाखव तू. मी काय असं बसलो नसतो गुलू गुलू, तिथंच हाणलं असतं. लई हा. शांत आणलं असतं. बसली नुसती वेळ आता- बघत. आता बोलले ना मी, तुझ्या मनासारखं केलंय ना, मग नीट वाग तू माझ्यासोबत. पण नीटच वागायचं आणि लक्षात घे, ध्यानात राहू दे आणि कान खोलून ऐक. काय ऐकू? आय लव्ह यू. गप बस. आय लव्ह यू टू. चला आता देवाच्या पाया पडू आपण दोघं. चल.